9 ऑक्टोबर 2025 रोजी एक महिला रडत रडत मथुरा पोलीस स्टेशनला येऊन पोहोचते। त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय पांडे असतात। ते या महिलेला विचारतात की आपण नक्की का रडत आहात, नक्की झालंय काय? त्यावरती ही महिला म्हणते की साहेब, मी प्रेमानंदजी महाराजांची एक शिष्य आहेत आणि प्रेमानंदजी महाराजांचा एक शिष्य आहेत, त्या शिष्याने माझ्यासोबत खूप वाईट काम केलं आहेत। आणि त्यानंतर ही महिला पुन्हा रडू लागते। तेव्हा हे पोलीस निरीक्षक म्हणतात की आपल्यासोबत जे घडले ते अगदी सविस्तर सांगा, नक्की आपल्यासोबत काय चुकीचे घडले आहेत। आणि त्यानंतर ही महिला रडत रडत तिची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागते। आणि त्या महिलेने पोलिसांना जी कहाणी सांगितली तीच कहाणी मी आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या आग्रामधून आणि या आग्रा जिल्ह्यामध्येच राहणारी सुप्रिया संत श्री प्रेमानंदजी महाराजांच्या प्रवचनापासून खूप प्रभावित झालेली होती। ती उठता बसता काम करताना फक्त प्रेमानंदजी महाराजांचे विचारच ऐकत असायची। भजन मार्गवरती प्रेमानंदजी महाराजांचा रोज एक व्हिडिओ येत असतो आणि तशाच पद्धतीने व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती देखील अनेक व्हिडिओ हे प्रेमानंदजी महाराजांचे दिसत असतात। अनेक लोक त्यांना फॉलो करतात आणि अशाच प्रकारे ही सुप्रिया देखील प्रेमानंदजी महाराजांना फॉलो करत होती। त्यांचे विचार हे सुप्रियाला इतके आवडले होते की सुप्रियाला प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याची इच्छा उत्पन्न झाली होती। ती आता विचार करत होती की जर मी प्रेमानंदजी महाराजांना भेटले तर माझे जीवन सार्थकी लागेल। प्रेमानंदजी महाराज जसे सांगतात की राधा नावाचा जप करा, त्या पद्धतीने या सुप्रियाने राधा नावाचा जप देखील सुरू केलेला होता। आणि प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याच्या आसेपोटी ही सुप्रिया आता यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती विविध ठिकाणी सर्च करू लागली होती की प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याचा उपाय काय आहे। त्यावरती तिला प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याचे 3 उपाय माहीत झाले होते। त्यामधील एक उपाय होता पदयात्रा। हे महाराज रोज रात्री 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान एक पदयात्रा काढतात आणि त्यावेळी त्यांचे शिष्यगण त्या ठिकाणी उपस्थित असतात, हे त्यांचे दर्शन घेत असतात। प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याचा दुसरा उपाय होता त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम। प्रेमानंदजी महाराज रोज पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी कीर्तन करत असतात आणि त्या ठिकाणी कीर्तनात जाऊन आपण त्यांचं कीर्तन ऐकू शकतो, त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकू शकतो। या दरम्यान महाराज शिष्यांना, भक्तांना प्रश्न देखील करतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या समस्येचे निवारण देखील होऊ शकते। प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याचा तिसरा मार्ग होता टोकन पद्धत, एकांतिक वार्तालाप। एकांतिक वार्तालाप करण्यासाठी त्या ठिकाणी एक टोकन दिले जाते, मात्र हे टोकन मिळवण्यासाठी अनेक जणांची त्या ठिकाणी गर्दी असते। प्रत्येकालाच हे टोकन मिळेल असंही काही नसतं। ज्याचं नशीब चांगलं आहे, ज्याचे योग जुळून आले आहेत, त्याच व्यक्तीला टोकन मिळते आणि तीच व्यक्ती फक्त एकांतिक वार्तालापमध्ये या प्रेमानंदजी महाराजांना भेटू शकते, त्यांना आपल्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारू शकते आणि त्या प्रश्नांचे उत्तर हे प्रेमानंदजी महाराज त्या ठिकाणी देत असतात। आता सुप्रियाला हे 3 उपाय माहीत झाले होते, मात्र सुप्रियाला आवडलेला उपाय हा टोकन पद्धतीचा होता। सुप्रियाला वाटत होते की मी साक्षात प्रेमानंदजी महाराजांना भेटेल आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे, पीडा आहे, ज्या वेदना आहेत, त्या सर्व महाराजांसोबत शेअर करू शकते आणि महाराज याच्यावरती माझे काही निवारण करू शकतील। आणि याच प्रकारे सुप्रिया आता सर्च करू लागली होती की ते टोकन आपल्याला मिळणार कधी। तर त्यानंतर सुप्रियाला समजले होते की हे टोकन 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान मिळते, पण जरुरी नाही की हे प्रत्येकालाच मिळेल। मात्र सुप्रियाला काहीही करून ते टोकन मिळवायचे असते, तिला तिचे नशीब आजमावायचे असते। खरं तर प्रेमानंदजी महाराजांचे लाखो करोडोमध्ये भक्तगण आहेत, शिष्यगण आहेत आणि या सर्वांनाच त्यांना भेटण्याची इच्छा असते, मात्र प्रत्येकजण त्यांना भेटू शकत नाही। तरी देखील सुप्रियाने तिचा छंद सोडलेला नव्हता, तिला काही करून त्यांना भेटायचेच होते। त्यासाठी ही सुप्रिया वारंवार अनेक सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ बघत असायची
करायची. असेच ती इंस्टाग्रामवरती देखील व्हिडिओ बघायची. आणि इंस्टाग्रामची अशी सिस्टीम असते की जर आपण एखादा व्हिडिओ त्या ठिकाणी बघितला तर त्याच व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओज आपल्याला नेहमी इंस्टाग्रामवरती शो होत असतात. आता सुप्रिया प्रेमानंदजी महाराजांची व्हिडिओ बघायची, त्यामुळे प्रेमानंदजी महाराजांच्या रिलेटेड व्हिडिओ हे सुप्रियाला वारंवार दिसत होते. आणि असाच एक दिवस व्हिडिओ स्क्रोल करता करता सुंदरम नावाच्या व्यक्तीने अपलोड केलेला एक व्हिडिओ सुप्रियाला दिसला. आणि त्यामध्ये त्या सुंदरमने असे सांगितलेले होते की मी प्रेमानंदजी महाराजांना भेटण्याचा जो एकांतिक वार्तालापाचे जे टोकन असते ते टोकन मिळवून देतो. आता सुप्रियाला खूप आनंद झाला होता. सुप्रियाला वाटले होते की योगायोगानेच मला हा व्हिडिओ माझ्यासमोर आला. आता सुप्रिया विचार करते की या व्यक्तीला मेसेज करू आणि प्रेमानंदजी महाराजांना मला भेटून द्या याची रिक्वेस्ट करू. आता सुप्रिया त्या सुंदरम नावाच्या व्यक्तीला मेसेज टाकते आणि त्यानंतर लगभग 7 ते 8 तासानंतर सुंदरमचा त्या मेसेजला रिप्लाय येतो. सुंदरम तिकडून म्हणतो की बोला माता, मी आपली काय सेवा करू शकतो. तेव्हा इकडून सुप्रिया म्हणते की आपण नक्की कोण आहात. तेव्हा सुंदरम म्हणतो की मी प्रेमानंदजी महाराजांचा एक शिष्यच आहे. तसं तर प्रेमानंदजी महाराजांचे अनेक शिष्य आहेत, मी पण त्यांच्यापैकीच एक आहेत आणि मी भक्तजनांना टोकन प्रोव्हाइड करून देऊ शकतो. आता यानंतर सुप्रियाला खूप बरं वाटतं आणि सुप्रिया सुंदरमला रिक्वेस्ट करू लागते की महाराज, आपले खूप कृपा होईल जर आपण मला ते टोकन मिळवून दिले तर. माझ्या जीवनामध्ये खूप पीडा आहे, खूप त्रास आहे आणि मला प्रेमानंदजी महाराजांना काही करून भेटायचेच आहे. त्यानंतर हा सुंदरम म्हणतो की प्रेमानंदजी महाराजांना तर अनेक लोकांना भेटायचे आहे, मात्र त्यांचे स्वप्न सहज पूर्ण होत नाही आणि सहजपणे कोणी त्यांना भेटू शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला टोकन घ्यावे लागते आणि योगायोगाने तुमचा जर नंबर लागलाच तर तुम्हाला त्यांना भेटता येईल. मात्र हे सुप्रिया खूप रिक्वेस्ट करते म्हटल्यावरती त्या सुंदरमने सांगितले की ठीक आहे, मी तुमचा नंबर या ठिकाणी लावून देतो आणि लगभग एखाद्या महिन्यामध्ये जर तुमचा नंबर योगायोगाने जर आलाच तर मी तुम्हाला मेसेज करून किंवा कॉल करून सांगेल. त्यासाठी तुम्ही मला तुमचा व्हॉट्सॲप नंबर देऊन ठेवा. आणि त्यानंतर सुप्रियाने खुश होऊन घाईघाईने पटकन तिचा व्हॉट्सॲप नंबर त्या सुंदरमला सेंड केला होता आणि सुंदरमने देखील तिकडून तिला मेसेज केला होता. आणि अशा प्रकारे वेळ निघत होती. 21 ऑगस्ट 2025 रोजी सुप्रियाच्या व्हॉट्सॲपवरती सुंदरमचा मेसेज येतो. सुंदरम तिकडून म्हणतो की तुमचे टोकन बुक झाले आहे. आता तुम्ही 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रेमानंदजी महाराजांना भेटू शकतात. आणि त्यानंतर सुंदरम तिकडून टोकन नंबरचा फोटो वगैरे व्हॉट्सॲपवरती सुप्रियाला सेंड करतो. हे ऐकून सुप्रिया खूप खुश होते आणि सुंदरमला खूप धन्यवाद देते. सुंदरम सांगतो की 12 सप्टेंबर रोजी मात्र तुम्ही वृंदावनला येऊन पोहोचा आणि इथे आल्यानंतर मला कॉल करा. आणि अशा प्रकारे सुप्रियाचा आनंद गगनात मावत नाही. ती आता तिच्या पतीला कॉल करून सांगते. तिचा पती कामानिमित्त बाहेर राहत असत. ती तिच्या पतीला कॉल करून सांगते की मी प्रेमानंदजी महाराजांचं टोकन घेतलं होतं आणि त्या टोकनमध्ये माझा नंबर बुक झाला आहे. आता मी प्रेमानंदजी महाराजांना साक्षात भेटू शकते आणि त्यांच्यासोबत वार्तालाप करू शकते. तिचा पती देखील तिकडून खुश होतो की पत्नी प्रेमानंदजी महाराजांना भेटू शकते म्हटल्यावरती त्याला देखील आनंद होतो. आणि तिचा पती तिला सांगतो की ठीक आहे, 12 तारखेला तू तुझ्या भावाला घेऊन जा, जेणेकरून तो तुला 4 चाकीमध्ये त्या ठिकाणी पोहोच करेल. आणि अशा प्रकारे सुप्रिया खुश होते आणि त्यांना ओके म्हणते. त्यानंतर सुप्रिया तिच्या भावाला देखील कॉल करून ही माहिती सांगते. तिचा भाऊ देखील खुश होतो आणि भाऊ म्हणतो की आपण नक्की जाऊ. तसा 12 सप्टेंबर 2025चा दिवस उगवतो. तसा सुप्रियाचा भाऊ तिच्या घरी 4 चाकी गाडी घेऊन येतो आणि त्या गाडीमध्ये सुप्रियाला बसवतो आणि दोघेही आग्र्यावरून वृंदावनला जाऊन पोहोचतात. जसे वृंदावनला जाऊन पोहोचतात तसं सुप्रिया सुंदरमला कॉल करते आणि त्यांना विचारते की महाराज, आपण कुठे आहात? आम्ही येथे वृंदावनला
प्रेम मंदिराजवळ उभे आहोत, आम्हाला ते टोकन नंबर द्या जेणेकरून आम्ही महाराजांना भेटू शकू. मी माझ्या भावासोबत प्रेम मंदिराजवळ तुमची वाट बघत आहे. तेव्हा तिकडून सुंदरम म्हणतो की मला काही वेळ द्या, मी लवकरच तुमच्याकडे येऊन पोहोचतो. आणि त्यानंतर लगभग 10 ते 15 मिनिटांचा वेळ जातो. 10 ते 15 मिनिटानंतर सुप्रिया बघते की एक व्यक्ती पिवळे कपडे परिधान करून डोक्याला चंदन टीका लावून त्यांच्याकडे येत आहेत. त्यानंतर सुंदरम सुप्रियाला कॉल करतो तर सुप्रिया बघते की हे सुंदरमच आहे. ज्या प्रकारे प्रेमानंदजी महाराजांचे शिष्यगण पिवळे वस्त्र धारण करतात, डोक्याला चंदन टीका लावतात, त्याच प्रकारे सुंदरमचा देखील अवतार होता. सुंदरमला बघितल्यानंतर सुप्रिया देखील खुश झाल्या होत्या, कारण या महाराजांमुळेच मी आज प्रेमानंदजी महाराजांना भेटू शकेल असं तिला वाटत होतं. आता सुंदरम जसा त्यांच्या जवळ येतो तसं तो त्यांना म्हणतो की प्रेम मंदिराजवळ खूप प्रचंड गर्दी आहेत आणि त्यामुळे तुमची ही 4 चाकी गाडी त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही आणि प्रेमानंदजी महाराजांना तुम्ही दोघेही सोबत भेटू शकत नाही. टोकन नंबर फक्त तुमचा एकटीचा बुक झाला आहे, त्यामुळे फक्त तुम्ही एकट्याच त्या ठिकाणी त्यांना भेटू शकतात. आणि अशा प्रकारे सुप्रिया म्हणते की ठीक आहे, माझा भाऊ इथेच थांबेल. त्यानंतर सुप्रिया भावाला तिथेच थांबण्यास सांगते. त्यानंतर हा सुंदरम ज्या बुलेटवरती आला होता त्या बुलेटवरती सुप्रियाला बसायला सांगतो आणि त्यानंतर सुप्रिया देखील बुलेटवरती बसते आणि सुंदरम ती बुलेट घेऊन एका ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणी सुप्रिया जेव्हा बघते तर तिला दिसते की हे राधाकृष्ण धाम नावाचे एक हॉटेल आहे. तेव्हा सुप्रिया सुंदरमला म्हणते की महाराज, हे तर राधाकृष्ण धाम नावाचे एक हॉटेल आहे. त्यावरती सुंदरम म्हणतो की हो माता, हे हॉटेलच आहे, मात्र प्रेमानंदजी महाराजांना येण्यासाठी अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण येथे थांबू आणि जसा मला मेसेज येईल तसं आपण प्रेमानंदजी महाराजांना भेटण्यासाठी जाऊ. त्या पद्धतीने सुप्रिया ऐकते आणि त्यानंतर सुंदरम तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि एका ठिकाणी बसवतो. त्या ठिकाणी सुंदरम तिला एक कॉफी आणून देतो. तुम्ही कॉफी प्या, प्रेमानंदजी महाराज आल्यावरती आपण लवकरच जाऊ. आणि अशा प्रकारे सुप्रिया ती कॉफी पिते. कॉफी पिल्यानंतर काहीशा वेळानंतर सुप्रियाच्या डोळ्यांवरती जणू काही झोप येऊ लागते आणि सुप्रिया त्या ठिकाणी झोपून जाते. आणि जसं काही वेळानंतर सुप्रियाला जाग येते तेव्हा सुप्रिया बघते की तिच्या आसपास त्या ठिकाणी कोणीच नव्हती. ती एकटीच एका रूममध्ये पडलेली होती. मात्र तिची नजर जशी तिच्या अंगावरती, शरीरावरती जाते तेव्हा ती बघते तर तिला मोठा धक्का बसतो. तिच्या शरीरावरती एकही कपडा नसतो. आता मात्र सुप्रिया खूप रडू लागते. ती विचार करू लागते की माझे कपडे नक्की गेले कुठे आणि मी इथे झोपली कशी होती. ती शेजारी पडलेली चादर घेते आणि आपल्या अंगावरती ओढून घेते. त्यानंतर त्या ठिकाणी सुंदरम येतो आणि तेथे सुप्रियाला म्हणतो की वा मॅडम, आपण बिना कपड्यांच्या काय सुरेख दिसतात. आणि त्यानंतर तो त्याचा फोन सुप्रियाला दाखवतो आणि त्या फोनमध्ये सुप्रियाचे पूर्णपणे आपत्तीजनक फोटो होते, आपत्तीजनक व्हिडिओ होते. आणि फोन दाखवत तो सुंदरम तिला म्हणतो की आपण व्हिडिओ आणि फोटोमध्ये तर यापेक्षाही आणखी सुंदर दिसतात. आता मात्र सुप्रिया त्या ठिकाणी खूप रडू लागते आणि त्याला म्हणते की तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचं केलं. तुम्ही प्रेमानंदजी महाराजांच्या नावाला एक कलंक आहात. मी तुम्हाला सोडणार नाही. आणि एवढं बोलत असताना सुंदरम म्हणतो की आता याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे तुम्ही एक शब्द देखील काढू नका, कारण तुमचे सर्व आपत्तीजनक फोटो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेले आहेत आणि जर याबद्दल तुम्ही कोणाला सांगितलं तर इज्जत ही तुमचीच जाणार आहे. माझ्यासोबत काय व्हायचे नाही व्हायचे ते होईल, मात्र तुम्ही विसरू नका की तुम्ही एक स्त्री आहात. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट कोणाला माहीत होऊ नये, तुमची इज्जत जाऊ नये, बदनामी होऊ नये, तर तुम्ही ही गोष्ट इथे विसरून जा. तुमच्या घरच्यांना जाऊन सांगा की मी प्रेमानंदजी महाराजांना भेटले आहेत. आणि त्यानंतर ही सुप्रिया रडत रडत त्या ठिकाणाहून निघते. मात्र सुप्रिया आता रडूही शकत नव्हती, कारण तिला आता तिच्या इज्जतीची पर्वा होती. तिला तिची बदनामी होऊ द्यायची नव्हती. जशी ती तिच्या भावाजवळ पोहोचते तसा भाऊ आनंदाने तिला विचारतो की प्रेमानंदजी महाराजांना भेटली का. तेव्हा सुप्रिया आतून तुटलेली असते, मात्र खोटं हसू तोंडावरती आणून सुप्रिया त्याला म्हणते की हो,
मी महाराजांना भेटले. महाराज खूप तेजस्वी होते. महाराज खूप छान प्रकारे समजावून सांगतात. मला खूप बरे वाटले. आणि त्यानंतर तिचा भाऊ आणि ती त्या ठिकाणावरून आग्र्याला त्यांच्या घरी निघून जातात. आणि अशा प्रकारे 4 ते 5 दिवसांचा वेळ जातो. आणि 5 दिवसानंतर त्या सुंदरमचा सुप्रियाच्या व्हॉट्सॲपवरती पुन्हा मेसेज येऊ लागतात, कॉल येऊ लागतात. आता सुंदरम तिला म्हणत असतो की मी आग्र्यामध्ये वैभव पॅलेस नावाच्या एका हॉटेलमध्ये एक रूम बुक केला आहे आणि तुला या रूमवरती यावं लागेल, या हॉटेलवरती यावं लागेल. आता त्यानंतर सुप्रियाला कळून चुकते की हा सुंदरम तिच्यासोबत पुन्हा काय करेल. त्यामुळे सुप्रिया त्याला स्पष्टपणे नकार देते. मात्र हा सुंदरम तिचे काढलेले आपत्तिजनक व्हिडिओ फोटोपैकी एक फोटो तिला पाठवतो आणि खाली मेसेज करून सांगतो, हाच व्हिडिओ जसा एका सेकंदात तुला आला तसा संपूर्ण जगाला देखील जाऊ शकतो. त्यामुळे तुला इथे यावंच लागेल. आता सुप्रियाला त्याचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण एकीकडे नरकमय जीवन होते आणि दुसरीकडे बदनामी होती. तिने नरकमय जीवन स्वीकारण्याचे ठरवले. आग्र्यामध्ये हॉटेल वैभव पॅलेसला गेली. त्या ठिकाणी सुंदरमने जो रूम बुक केलेला होता त्या रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला आणि पुन्हा सुप्रियासोबत ते वाईट कृत्य त्या सुंदरमने केले. आस्थेच्या नावाखाली सुप्रिया प्रेमानंदजी महाराजांच्या नावाखाली त्या ठिकाणी गेली होती. मात्र त्यांच्या नावाखाली या सुंदरमने तिच्यासोबत असं वाईट कृत्य केलं होतं. तिच्यासोबत असं वाईट कृत्य तो करत होता. आणि त्यानंतर सुंदरमचं संपूर्ण कारनामा करून झाल्यानंतर रूम बुकिंगचे जे पैसे होते ते पैसे देखील तो सुप्रियाकडूनच उकळत होता. आणि जेव्हा वैभव पॅलेसवरती सुंदरमने या महिलेसोबत संबंध बनवले त्यावेळी देखील सुंदरमने पुन्हा तिचे व्हिडिओ फोटो त्या ठिकाणी शूट केले होते. आणि त्याच व्हिडिओ फोटोच्या आधारे हा सुंदरम तिला वारंवार ब्लॅकमेल करत राहिला. वारंवार विविध लोकेशनवरती विविध हॉटेलवरती तिला बोलवत राहिला. आणि बदनामीच्या भीतीने ही महिला सुप्रिया देखील त्या ठिकाणी जात राहिली आणि तिच्याकडून अनेक वेळा पैसे देखील उकळण्यात आले. आता सुप्रिया निराश होऊन गेली होती, पूर्णपणे तुटून गेली होती. तिला आता कळून चुकले होते की सुंदरम सहजासहजी तिला सोडणार नाही जोपर्यंत मी याविरुद्ध ॲक्शन घेत नाही. माझ्याकडे आता 2च पर्याय आहेत. एक तर आत्महत्या करायची, नाहीतर सुंदरम विरुद्ध तक्रार दाखल करायची. आता सुप्रिया त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा फिक्स निर्णय करते. आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी ही सुप्रिया वृंदावन पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचते. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय पांडे असतात, CO संदीप सिंग असतात. त्यांना रडत रडत आपल्यासोबत घडलेली संपूर्ण घटनाक्रम सांगते. आणि जेव्हा सुप्रिया हे सर्व सांगत असते तेव्हा पोलीस निरीक्षक देखील या घटनेला सिरियसली घेतात. तिचा संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतात. त्यानंतर सुप्रिया सुंदरमचा कॉन्टॅक्ट नंबर पोलिसांना देते आणि त्यानंतर पोलीस सुंदरमचे कॉल डिटेल्स, फोन लोकेशन शोधू लागतात. आणि त्यानंतर पोलिसांना समजते की हा जो सुंदरम आहे हॉटेल राधाकृष्ण या हॉटेलमध्ये एक केअरटेकर आहे. त्या ठिकाणी केअरटेकरचे काम करतो आणि सुंदरमचे नाव सुंदरम राजपूत आहे. 11 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी देवराहा बाबा घाट रोड जवळून सुंदरमला अटक केली. आणि अटक केल्यानंतर त्याच्या विरुद्ध गंभीर कलम लावण्यात आले आणि मुकदमा दर्ज करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले. अजूनही पोलीस सक्त कारवाई करत आहेत. अनेक पुरावे त्या ठिकाणी जमा करत आहेत जेणेकरून सुंदरमला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे जे आस्थेच्या नावावरती भोळ्या भाबड्या महिलांना टार्गेट करतात. भोळ्या भाबड्या महिला देवाच्या नावाखाली त्या ठिकाणी येतात, साधू संतांना भेटण्यासाठी तेथे येतात आणि असे नीच लोक त्याचाच फायदा घेऊन त्यांची फसवणूक करतात. मी तर म्हणेल अशा नराधमांना फाशीची शिक्षा देखील कमीच आहे. कमेंट करून आपले मत नक्की नोंदवा की सुंदरम सारख्या अशा व्यक्तीला त्या ठिकाणी कोणती शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून आस्थेच्या ठिकाणी तरी लोक सेफ राहू शकतील. या व्हिडिओमध्ये मी जे सुप्रिया नाव घेतलेले आहेत ते सुप्रिया नाव काल्पनिक ठेवलेले आहेत आणि जो फोटो आहेत तो AI जनरेटेड फोटो आहेत.
कारण या महिलेसोबत अगोदरच खूप वाईट घडलं आहेत आणि आता तिचं खरं नाव, खरा फोटो दाखवून मी तिच्यासोबत आणखी वाईट करू इच्छित नाही. तर मी तिच्यासारख्या आणखी भोळ्या भाबड्या महिलांना या व्हिडिओपासून जागरूक करण्याचं काम करतो, जेणेकरून पुढे चालून आस्थेच्या नावाखाली महिला अशा फसल्या जाणार नाही. या जगामध्ये अनेक ठिकाणी अशी फसवेगिरी चालू असते, त्यामुळे सावध रहा, सजग रहा. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणालाही बदनाम करण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सावध रहा, सजग रहा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.